या UI-मध्ये या ज्या व्हॅल्यूज होत्या या हार्ड कोडेड होत्या, त्या डेटाबेसमधून आल्या पाहिजेत. मग जर त्या डेटाबेसमधून आल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी मला डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहावा लागेल. मग डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड मी एका सेपरेट डिरेक्टरीमध्ये लिहितो, ज्याला नाव देतो DB हेल्पर. आणि या DB हेल्परमध्ये मी एक डार्ट फाईल घेतो, त्यालासुद्धा नाव देतो DB हेल्पर, आणि त्यामध्ये एक क्लास बनवतो DB हेल्पर नावाचा. आता ही जी काही DB हेल्पर नावाची फाईल आहे त्याच्यामध्ये मी वेगवेगळी फंक्शन्स बनवणार. त्याच्यातलं एक फंक्शन असणार ओपन DB, डेटाबेस कनेक्शन ओपन करण्यासाठी. दुसरं फंक्शन असणार एखादा एम्प्लॉई सेव्ह करण्यासाठी. पॅरामीटर म्हणून काय घेणार, हे एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर म्हणून घेणार. सिमिलरली एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी एक फंक्शन बनवतो, आणि सगळ्या एम्प्लॉईचा डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी एक गेट ऑल नावाचं फंक्शन बनवतो. ही 4 फंक्शन्स मी इथे बनवणार आहे DB हेल्परमध्ये. ओके. मग पहिला आहे काय, ओपन DB. ओपन DB ही मेथड काय करणार, तर डेटाबेसचं कनेक्शन ओपन करून देणार. फर्स्ट टाईम जर डेटाबेस क्रिएट झाला असेल तर टेबलसुद्धा क्रिएट करणार एम्प्लॉईसाठी, ज्यामध्ये ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे कॉलम्स असतील. मग ते कुठल्या पाथवरती स्टोअर करणार, मग तो जो पाथ जर मला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी मला काही डिपेंडन्सीज ॲड कराव्या लागतील. सिमिलरली SQLite डेटाबेससाठी सुद्धा मला काही डिपेंडन्सीज ॲड कराव्या लागतील. मग त्या डिपेंडन्सीज आपण कुठे ॲड करतो, तर जसे स्प्रिंग बूटमध्ये pom.xml फाईल असते, तशीच फ्लटरमध्ये pubspec.yaml नावाची फाईल असते, ज्यामध्ये आपण डिपेंडन्सीज स्पेसिफाय करतो, डिपेंडन्सीचं नाव आणि त्याचं वर्जन. फॉर एक्झाम्पल इथे डिपेंडन्सीमध्ये ही डिपेंडन्सी आहे आणि हे त्याचं वर्जन आहे. मग आपण काही इथे डिपेंडन्सीचं नाव टाईप करत बसणार का, इथे वर्जन नंबर लेटेस्ट कुठला आहे तो शोधून टाईप करत बसणार का, स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते ना. मग याच्यासाठी आपल्याकडे एक सुविधा आहे, ती म्हणजे काय, इथे टर्मिनलमध्ये जायचं आणि याला सांगायचं तुम्हाला कुठली डिपेंडन्सी पाहिजे. फ्लटर पब ॲड कुठली डिपेंडन्सी पाहिजे, मला SQLiteची डिपेंडन्सी पाहिजे. पण फ्लटरमध्ये त्याला SQF-Lite असं म्हणतात. मारला एंटर, मग त्याने काय केलं, ही डिपेंडन्सी डाउनलोड करायला सुरुवात केली. सिमिलरली पाथ नावाची डिपेंडन्सी लागणार आणि पाथ प्रोव्हायडर. हे काय करणार, तर तुमचा जो काही मोबाईल असतो, आयफोनचा असेल किंवा अँड्रॉईडचा असेल, मग त्यातल्या कुठल्या तरी डिरेक्टरी स्ट्रक्चरमध्ये तुमचा डेटाबेस सेव्ह होतो ना, मग तो पाथ प्रोव्हाइड करतात हे. तर अशा प्रकारे मी या 3ही डिपेंडन्सीज ॲड केलेल्या आहेत, जे तुम्ही इथे बघू शकता. ओके. मग ही जर कमांड तुमची चालत नसेल, इथे जर काहीतरी एरर येत असेल, फ्लटर कमांड नॉट फाउंड असं जर समजा एरर येत असेल, तर काय करायला पाहिजे, तर तुम्ही फ्लटरचा SDK जिथे तुम्ही सेव्ह करून ठेवलेला आहे SDK फोल्डरचा पाथ, त्या SDK फोल्डरमध्ये एक बिन नावाचा फोल्डर असणार. हा जो पाथ आहे तो तुम्हाला कॉपी करून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये टाकावा लागेल. इथे सर्च केला ना तुम्ही आधी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, इथून इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, याच्यामध्ये बघा पाथ नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये एडिटमध्ये जायचं आणि जो काही पाथ आहे तो इथे पेस्ट करायचा किंवा न्यूवरती क्लिक करून तो पाथ पेस्ट करायचा. मी ऑलरेडी केलेला आहे. इथे सुद्धा पाथ असणार आणि याच्यात सुद्धा एक पाथ असणार, त्याच्यामध्ये सुद्धा तो पेस्ट करायचा. इथे बघा मी ऑलरेडी केलेला आहे. तर इथे फ्लटर कमांड चालणार ही, आता जी कमांड दाखवली ती. नाही तर या कमांड चालत नाहीत, एरर देतो. फ्लटर कमांड नॉट फाउंड असं काहीतरी, नॉट रिकग्नाइज्ड ऑर ॲज इनपुट ऑर आउटपुट कमांड असं. ओके. तर या डिपेंडन्सीज आपण ॲड केलेल्या आहेत. मग त्यानुसार मी इथे काय करतो, आधी डेटाबेसचा एक पाथ घेतो, DB पाथ.
हा डेटाबेसचा पाथ कसा असणार, तर ते डेटाबेस चा जो पाथ आहे त्याला आपण अटॅच काय करणार, आपल्या डेटाबेसचं नाव अटॅच करणार. मग अटॅच करण्यासाठी मी जॉईन मेथड वापरतो. गेट डेटाबेस पाथ हे फंक्शन आहे. तो डेटाबेसचा पाथ आहे त्याला मी जॉईन काय करणार, आपल्या डेटाबेसचं नाव. आणि हा पाथ काय लगेचच मिळणार असं नाही, प्रोसेसिंगसाठी थोडा वेळ लागू शकतो, त्याच्यासाठी वेट केला पाहिजे, म्हणून मी इथे अवेट टाकतो. मग ज्या फंक्शनच्या बॉडीमध्ये तुम्ही अवेट कीवर्ड वापरता त्या फंक्शनची कर्ली ब्रॅकेट ओपन होण्यापूर्वी तुम्हाला असिंक हा कीवर्ड वापरावा लागतोच. ओके, मग ही जॉईन हे जे फंक्शन आहे ते मी इम्पोर्ट करतो. या पाथ डॉट डार्ट या फाईलमध्ये ते लिहिलेलं होतं, ते मी इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर ही ओपन डी बी नावाची मेथड काय रिटर्न करणार, तर एक डेटाबेसचं ऑब्जेक्ट रिटर्न करणार. ओपन डेटाबेस, बघा ओपन डेटाबेस काय रिटर्न करणार, फ्युचर ऑफ डेटाबेस. आता इथे फ्युचर ऑफ डेटाबेस म्हणजे काय असतं, तर समजा हा डेटाबेसचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार, पण लगेच करणार का, नाही. तर याच्यामध्ये हे जे सगळं काही इथे मी कोड लिहिणार तो प्रोसेसिंग व्हायला काही वेळ लागू शकतो. म्हणजे ह्या डेटाबेसचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार, पण कधी फ्युचरमध्ये. मग अशी जर कंडिशन असेल तर इथे काय करायचं, फ्युचर शब्द लिहायचा, फ्युचर हा शब्द लिहायचा आणि त्याच्या अँग्युलर ब्रॅकेटमध्ये डेटाबेस लिहायचा. म्हणजे डेटाबेसचा ऑब्जेक्ट इन्स्टन्स रिटर्न करणार, पण कधी फ्युचरमध्ये, असं कळलं. मग ओपन डेटाबेस जे मी इथे काय करतो, डेटाबेसचा पाथ पाठवतो, त्यानंतर डेटाबेसचं वर्जन 1 देतो. हे वर्जन म्हणजे काय असतं, तर समजा सध्या तुमचा जो डेटाबेस आहे त्यामध्ये आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे 4च कॉलम असतील, आणि पुढे जाऊन तुम्ही तुमचं ॲप अपडेट केलं आणि त्याच्यामध्ये आणखी जर काही कॉलम्स वाढले, आधार कार्ड आय डी, आणखी कुठला आय डी किंवा ॲड्रेस वगैरे कॉलम्स वाढले, तर ते तुमचं डेटाबेसचं वर्जन आहे ते चेंज होत जाणार. 1 आहे ते 2 होणार, 3 होणार, 4 होणार, अँड सो ऑन. त्याच्यानंतर महत्त्वाची एक मेथड आहे ते म्हणजे ऑन क्रिएट. जेव्हा फर्स्ट टाईम तुमचा हा डेटाबेस क्रिएट होणार तेव्हा काय व्हायला पाहिजे ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. तर मी त्याला काय सांगणार, जेव्हा फर्स्ट टाईम डेटाबेस क्रिएट होणार तेव्हा EMP नावाचं एक टेबलसुद्धा बनलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे 4 कॉलम्स असतील. मग इथे कंट्रोल स्पेस दाबतो आणि मल्टीलाईनचा कोड असल्यामुळे ॲरो फंक्शनऐवजी हा कोड ब्लॉक कर्ली ब्रॅकेटवाला पार्ट निवडतो. आणि हे जे काही डेटाबेसचं ऑब्जेक्ट आहे इथे त्याची एक्झिक्यूट मेथड कॉल करतो, आणि त्याच्यामध्ये मी एक क्वेरी लिहितो, क्रिएट टेबल, टेबलचं नाव EMP, आय डी इंट, प्रायमरी की, जी काय असणार ऑटो इन्क्रिमेंट होणार. ऑटो इन्क्रिमेंट शब्द आपण ऑटो डॅश इन्क्रिमेंट लिहितो की ऑटो स्पेस इन्क्रिमेंट लिहितो, जरा मी चेक करतो. हां, SQLite ऑटो इन्क्रिमेंट एक्झाम्पल, ऑटो स्पेस इन्क्रिमेंट असणार. नाही, स्पेस वगैरे काही नाही आहे. प्रायमरी की, ऑटो इन्क्रिमेंट, त्याच्यानंतर दुसरा नेम कॉलम ज्याचे डेटा टाईप वॅरकॅर किंवा टेक्स्ट, त्यानंतर डेजिग्नेशन ज्याचा डेटा टाईप वॅरकॅर किंवा टेक्स्ट, त्यानंतर सॅलरी ज्याचे डेटा टाईप असणार डबल. ओके, तर या ओपन DB या मेथडचं काम संपलेलं आहे. मग आता हे ओपन DB नावाचं मी जे फंक्शन बनवलं आहे ते मला एम्प्लॉई सेव्ह करताना, डिलीट करताना, गेट करताना मला ते कॉल करावं लागेल. ओपन DB हे फंक्शन काय रिटर्न करतं, तर डेटाबेस रिटर्न करतं, डेटाबेसचं ऑब्जेक्ट रिटर्न करतं. हे मला इथे वापरावं लागेल, इथे सुद्धा वापरावं लागेल, इथे सुद्धा वापरावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी जेव्हा एम्प्लॉई सेव्ह करणार तेव्हा काय करणार, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरीची व्हॅल्यू ते देणारच,
पण एम्प्लॉईच्या आय डीची व्हॅल्यू जर मी नाही दिली तर नवीन एम्प्लॉई इन्सर्ट झाला पाहिजे. आणि जर इथे ऑलरेडी काहीतरी व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल 5, तर ज्या एम्प्लॉईचा आय डी 5 आहे त्याचं नाव अपडेट व्हायला पाहिजे. इथे जे नाव देणार ते नाव तिकडे अपडेट व्हायला पाहिजे ज्या एम्प्लॉईचा आय डी 5 आहे. इथे जे डेजिग्नेशन आणि सॅलरी देणार, नाव, डेजिग्नेशन, सॅलरी यांच्या ज्या काही व्हॅल्यूज मी देणार त्या नवीन व्हॅल्यूज कोणाला जाऊन लागल्या पाहिजेत, ज्या एम्प्लॉईचा आय डी 5 आहे त्याला जाऊन लागल्या पाहिजेत. म्हणजेच काय, त्याच्या व्हॅल्यूज अपडेट व्हायला पाहिजेत. आणि जर मी इथे काहीच स्पेसिफाय नाही केलं तर नवीन एम्प्लॉई ॲड व्हायला पाहिजे विथ दिस नेम, दिस डेजिग्नेशन अँड दिस सॅलरी. म्हणजेच काय, इफ emp.id डबल इक्वल टू नल, इथून जो काय एम्प्लॉई येणार त्याचा आय डी जर नल असेल तर मला काय करावं लागेल, तर रेकॉर्ड इन्सर्ट करावं लागेल. आणि जर तो नल नसेल तर मला रेकॉर्ड अपडेट करावा लागेल. db.insert इन्सर्ट ऑप्शन का दिसत नाही इथे, ते अवेट टाकून बघूया. इथे अवेट वापरला तर इथे मला असिंक वापरावा लागेल. db.insert आता दिसतंय बघा. म्हणजे हे जे आपण बनवले यांना अवेट दिलं पाहिजे. ओके, मग इथे जर मेथडच्या बॉडीमध्ये जर अवेट दिलेलं असेल तर वरती तुम्हाला त्या मेथडची बॉडी सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तिथे असिंक लिहावं लागेल. मग db.insert आहे तसंच काय असणार, db.update असणार. ओके, जर या आय डीची व्हॅल्यू नल असेल तर इन्सर्ट होणार आणि नल नसेल तर अपडेट होणार. मग इथे टेबलचं नाव देतो मी emp आणि त्याच्या व्हॅल्यूज काय असणार, मॅपमध्ये असणार id:\emp.id, नेम: emp.name, डेजिग्नेशन: emp.designation आणि सॅलरी: emp.salary. झालं. मग सिमिलरली इकडे सुद्धा तसं येणार, सगळ्याच्या सगळं, फक्त इन्सर्टच्या ऐवजी अपडेट होणार. ओके, आणि मला कोणतं रेकॉर्ड अपडेट करायचं आहे ती व्हेअर कंडिशन मी इथे स्पेसिफाय करणार, कॉमा व्हेअर कंडिशन काय, आय डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी मी व्हेअरचे आर्ग्युमेंट्स पास करणार. व्हेअरचे आर्ग्युमेंट्स मी ॲज अ लिस्ट म्हणून पास करणार emp.id. मग इथे लिस्टची काय गरज आहे ते तुम्हाला आता सांगतो. समजा इथे आय डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि दुसरी समजा मी कंडिशन दिली अँड सॅलरी लेस दॅन क्वेश्चन मार्क. मग पहिल्या क्वेश्चन मार्कला कुठली व्हॅल्यू गेली पाहिजे, दुसऱ्या क्वेश्चन मार्कला कुठली व्हॅल्यू गेली पाहिजे ते आपण इथे सिक्वेन्शियली देणार. emp.id या लिस्टमधली पहिली व्हॅल्यू आहे ती पहिल्या क्वेश्चन मार्कला जाणार. आणि emp.salary असं समजा पुढे लिहिलं तर ही जी दुसरी व्हॅल्यू आहे ती दुसऱ्या क्वेश्चन मार्कला जाणार. कळलं, emp.id ही व्हॅल्यू पहिल्या क्वेश्चन मार्कला जाणार आणि ही व्हॅल्यू दुसऱ्या क्वेश्चन मार्कला जाणार. ओके, पण सध्या मी इथे एकच कंडिशन ठेवतो, त्यामुळे या लिस्टमध्ये व्हॅल्यूसुद्धा एकच येणार, आर्ग्युमेंटसुद्धा एकच येणार, db.insert आणि db.update. मग इन्सर्ट आणि अपडेट मेथड काय रिटर्न करतात, तर किती नंबर ऑफ रोज अफेक्ट झाले हे रिटर्न करतात. फ्युचर ऑफ इंटीजर इंट व्हॅल्यू रिटर्न करतात, किती नंबर ऑफ रोज अफेक्ट झाले ही क्वेरी मारल्यानंतर. मग रोज अफेक्टेड नावाचं एक मी व्हेरिएबल इथे बनवलं आणि या व्हेरिएबलला व्हॅल्यू मी इथे अशी असाइन करतो. तिथे एरर काय येतो आहे, कारण मी तिथे असिंक अवेट वापरलं नाही म्हणून. कारण इन्सर्टचा जो रिझल्ट येणार तो लगेच येणार का नाही, थोडा आपल्याला वेट करावं लागेल. ओके,
आणि मी रिटर्न काय करणार, एम्प्लॉई सेव्ह झाला की नाही हे रिटर्न करणार. म्हणजे रोज अफेक्टेडची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर एम्प्लॉई सेव्ह झाला असं मी समजणार. म्हणजेच काय, रिटर्न मी काय करणार, रोज अफेक्टेड ग्रेटर दॅन 0 या एक्सप्रेशनची जी काही व्हॅल्यू येणार ती रिटर्न करणार. जर रोज अफेक्टेडची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर सेव्ह EMP हे फंक्शन रिटर्न काय करणार, ट्रू रिटर्न करणार, अदरवाईज फॉल्स रिटर्न करणार. मग इथे त्याचा रिटर्न टाईप लिहितो बुलियन. ओके, पण ही प्रोसेस एक्झिक्यूट पटापट होणार का, नाही. इट विल टेक टाईम टू एक्झिक्यूट दिस क्वेरीज. मग त्याच्यासाठी मी हा कशामध्ये टाकतो, फ्युचरमध्ये टाकतो. बुल डेटा टाईप आहे तो फ्युचरमध्ये टाकतो. जसं इथे डेटाबेस हा क्लास मी फ्युचरमध्ये टाकला तसंच. मग हे सेव्ह एम्प्लॉईचं झालं. मग आता इथे एम्प्लॉईचा ID हा नल कधी येणार, तर टेक्स्ट बॉक्समध्ये आयडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण काहीच टाकणार नाही. तेव्हा जेव्हा आपण या आयडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये काहीच पाठवत नाही तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते, एम्प्टी असते, एम्प्टी स्ट्रिंग असते, नल नसते. मग मला ते चेक करावं लागेल कुठे, EMP फॉर्म पेजवरती इथे मला चेक करावं लागेल. जर इथे एम्प्टी व्हॅल्यू असेल तर एरर येणार ना. मग मला ते चेक करावं लागेल. इथे काय चेक करावं लागेल, TID डॉट टेक्स्ट इज एम्प्टी क्वेश्चन मार्क. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या अगोदर दिलेली ही कंडिशन ट्रू झाली तर कोलनच्या लेफ्ट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर, नाहीतर राईट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर. लेफ्ट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर म्हणजे काय, नल ही व्हॅल्यू ॲज अ फर्स्ट पॅरामीटर म्हणून पाठव या एम्प्लॉईचा ID म्हणून. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर काय पाठव, इथे जे मगाशी होतं तो कोड मी कॉपी करून ठेवलेला तो पाठव, असा याचा अर्थ. मग इथे काय म्हणतो की जर नल पाठवलं तर हे जे काही एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला बनवलेलं त्याच्यामधला हा जो ID नावाचा पॅरामीटर आहे किंवा ID नावाचे हे जे ॲट्रिब्यूट आहे त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते का, इज इट नलेबल, तर नो. मग याला नलेबल बनवायचं असेल तर इथे मला त्याच्या डेटा टाईप नंतर एक क्वेश्चन मार्क द्यावा लागेल, म्हणजे ते नलेबल बनेल आणि इथला एरर निघून जाईल. कळलं, याचा अर्थ काय, जर एम्प्टी असेल हा टेक्स्ट बॉक्स, जर एम्प्टी असेल तर आयडीची व्हॅल्यू नल पास कर, अदरवाईज जी काही इथे आयडीची व्हॅल्यू असणार ती स्ट्रिंग असणार, त्याचं रूपांतर इंटिजरमध्ये कन्वर्ट कर आणि पाठव. ओके, हा ॲज अ पहिला पॅरामीटर म्हणून पास केला जाणार. बाकीचं तुम्हाला ऑलरेडी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे. आता DB हेल्परवरती येतो. सेव्ह EMPचं झालं. असंच सेम मी काय करतो, डिलीट EMPचं सुद्धा करतो. DB डॉट डिलीट, इथे टेबलचं नाव, सगळेच एम्प्लॉई डिलीट करायचे आहेत का, नाही. इथे व्हेअरमध्ये मी काय देणार, कंडिशन देणार, ID क्वेश्चन मार्क आणि इथे व्हेअर आर्ग्युमेंट्स. इथे सुद्धा तुम्ही मल्टिपल कंडिशन्स, मल्टिपल आर्ग्युमेंट्स तुम्ही देऊ शकता. ओके, मग डिलीट झाला की नाही हे कसं मला समजणार, की इथे सुद्धा नंबर ऑफ रोज अफेक्टेड हे इंटिजर फॉर्ममध्ये पाठवले जातात. मग सेम मगाशासारखंच मी करणार. हा जो रिझल्ट आहे तो मी रोज अफेक्टेडमध्ये स्टोअर करतो आणि रिटर्न काय करणार, इथे रोज अफेक्टेड ग्रेटर दॅन 0, सेम मगाशासारखं. आणि इथे मी रिटर्न टाईपसुद्धा काय लिहिणार, फ्युचर बुलियन. ओके, मग इथे ही लाल रेषा काय येते, कारण डिलीट व्हायला थोडा वेळ लागू शकतो, एक्झिक्यूट क्वेरी व्हायला वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे इथे वेट केलं पाहिजे. मग इथे अवेट लिहिलं. आता आपलं शेवटचं राहिलं आहे ते म्हणजे डेटाबेसमधला डेटा रिट्राईव्ह कसा करायचा ते. मग जसं इथे DB डॉट इन्सर्ट, DB डॉट अपडेट, DB डॉट डिलीट आहे, तसंच आपल्याला डेटा सिलेक्ट करण्यासाठी DB डॉट क्वेरी आहे, DB डॉट क्वेरी. आणि याच्यामध्ये आपल्या टेबलचं नाव लिहायचं, व्हेअर आर्ग्युमेंट्स वगैरे तुम्हाला पास करायचे असतील तर तुम्ही करू शकता तुमच्या क्रायटेरियानुसार फिल्टर करण्यासाठी. मला सगळ्याच डेटा पाहिजे म्हणून मी फक्त इथे टेबलचं नाव दिलं. मग ही जी काही क्वेरी असणार
तिचा रिझल्ट काय असणार, तो एक मॅपचा ऑब्जेक्ट असणार, लिस्ट ऑफ मॅप असणार ते. ओके, मग जसं db.insert अपडेट आणि डिलीटला जसं अवेट लागलं आहे तसं याला सुद्धा काय अवेट लागणारच. आणि हा स्टोअर कशामध्ये होणार, तर एका एम्प्लॉईच्या मॅपमध्ये. याचा डेटा टाईप काय असणार, ह्या जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे कंट्रोल स्पेस मारू शकता तुम्ही. कंट्रोल क्यू दाबला तर याचं डॉक्युमेंटेशन ओपन होणार. हा डेटा टाईप असणार इथून इथपर्यंत. हा कॉपी केला आणि इथे पेस्ट केला. ओके, जर तुम्ही इथे अवेट वापरत असाल तर इथे तुम्हाला फ्युचर हे घ्यायची गरज नाही. याचा अर्थ काय, इट इज अ लिस्ट ऑफ मॅप ऑब्जेक्ट्स. ज्या मॅप ऑब्जेक्ट्समध्ये इथे की आहे आणि इथे व्हॅल्यू आहे. मगाशी आपण डायनॅमिक शब्द लिहिलेला त्याच्याऐवजी इथे ऑब्जेक्ट आहे, बिकॉज ऑब्जेक्ट इज अ पॅरेंट क्लास. ऑब्जेक्ट इज अ सुपर क्लास ऑफ ऑल द डेटा टाईप क्लासेस. जेवढे डेटा टाईपचे क्लासेस असतात, इंट, स्ट्रिंग, डबल, फ्लोट, बुलियन, त्या सगळ्यांचा पॅरेंट क्लास पण आहे ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे ती सगळी याच्यामध्ये सामावू शकतात. तर ही काय आहे, ते ही लिस्ट आहे. ज्या लिस्टमध्ये ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचे आहेत, तर एम्प्लॉई टाईपची आहेत. मग याचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, या एम्प्लॉईच्या ऑब्जेक्टच्या लिस्टमध्ये करायचं आहे. मग ते मी कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी हे फंक्शन मला कॉल करावं लागेल. ही फॅक्टरी मेथड कॉल करावी लागेल फ्रॉम मॅप. मी आता ती कशी करतो ती बघा. मला हे कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, सिम्पल याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. की व्हॅल्यू पेअरमध्ये आहे ते. याला नाव देतो लिस्ट EMP. आणि ही आता मी जनरेट कशी करतो बघा, लिस्ट डॉट जनरेट. मग इथे लेंथ काय, तर मॅप डॉट लेंथ. मॅप म्हणजे काय, मॅप EMP डॉट लेंथ. आणि जनरेटर, हा जनरेटर काय येणार, कंट्रोल स्पेस मारतो आणि इथे सिंगल लाईनचा कोड आहे म्हणून ॲरो फंक्शन वापरतो. आणि इथे जनरेटर काय येणार, तर ती फॅक्टरी मेथड कॉल करतो फ्रॉम मॅप. आणि पॅरामीटर काय, मॅपचा ऑब्जेक्ट पास करतो. मग मॅप EMP आहे, ही जी काही लिस्ट ऑफ मॅप EMP आहे त्याच्यातलं कुठलं ऑब्जेक्ट मला पास करायचं आहे, तर या पर्टिक्युलर इंडेक्स नंबरचं, ही जी इंडेक्स नंबर आहे त्याचं. ओके, याला जर राईट क्लिक करून तुम्ही ब्लॉक बॉडीमध्ये बघितला तर चांगलं लक्षात येईल की इथे जो इंडेक्स नंबर आहे तोच इथे पास केलेला आहे. पण कोड कमी दिसायला पाहिजे म्हणून मी इथे ॲरो फंक्शन घेतो. सिंगल लाईनचा कोड असल्यामुळे इथे मी ॲरो फंक्शन ठेवतो. ओके, आणि ही जी काही लिस्ट ऑफ एम्प्लॉई आहे ही मला रिटर्न करायची आहे. मग गेट ऑल ही मेथड काय रिटर्न करते, इट रिटर्न्स लिस्ट ऑफ एम्प्लॉई. पण ही लगेच रिटर्न करणार का, नाही. तर या गोष्टी एक्झिक्यूट व्हायला काही वेळ लागणार, म्हणून हा वाला जो पार्ट आहे तो मी फ्युचरमध्ये टाकतो. फ्युचर याच्यामध्ये पेस्ट करतो. ओके, मग अशा प्रकारे हा डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा आपला कोड लिहून झालेला आहे. ही जी काही फंक्शन्स बनवून झालेली आहेत, सेव्ह, डिलीट, गेट ऑल, ओपन DB, ही आता मला सगळी वापरायची आहेत कुठे, आपल्या या मेन फाईल्समध्ये. मग त्याच्यातली पहिली गोष्ट की लिस्ट EMPला आपण जे काही हार्ड कोडेड व्हॅल्यूज दिलेले आहेत, हार्ड कोडेड ऑब्जेक्ट्स दिलेली आहेत, ती आता आपण डेटाबेसमधून जनरेट करणार. ओके, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं ग्लोबली लिस्ट एम्प्लॉई बनवून ठेवलेली आहे तसंच आपण एक व्हेरिएबलसुद्धा बनवणार DB हेल्परसाठी, जे संपूर्ण या फाईलमध्ये मला ॲक्सेसिबल झालं पाहिजे किंवा या क्लासमध्ये मला ॲक्सेसिबल झालं पाहिजे. आणि लिस्ट व्ह्यूमध्ये आपल्याला हे सगळे लिस्ट ऑफ एम्प्लॉईज डिस्प्ले करायचे आहेत. मग या DBची मेथड आहे गेट ऑल एम्प्लॉईज, जी काय रिटर्न करते, लिस्ट ऑफ एम्प्लॉईज. ते लिस्ट ऑफ एम्प्लॉईज मला या लिस्टमध्ये भरायचे आहेत. मग हे कधी भरले पाहिजेत, तर जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन इनिशिएट होतं तेव्हा. मग मी इथे एक मेथड ओव्हरराईड करतो, अल्ट इन्सर्ट दाबतो आणि ओव्हरराईड मेथड. आणि ओव्हरराईड मेथडमध्ये इनिट स्टेट नावाची मेथड आहे, ती मी इथे घेतो.
इनिस्टेट नावाच्या मेथडमध्ये मी या DBचं ऑब्जेक्ट बनवतो. इथे मी पुन्हा वॅर वापरणार नाही, कारण हे सिंगल व्हेरिएबल मला थ्रू आउट क्लास वापरायचा आहे. आणि इथे मी काय करतो, DB डॉट गेट ऑल नावाची मेथड कॉल करतो. गेट ऑल नावाची मेथड काय रिटर्न करणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉईज, म्हणजेच काय लिस्ट EMP. याला हे मी देतो, कारण हे लगेच रिटर्न करणार का नाही, काही वेळ लागू शकतो, म्हणून मला इथे अवेट वापरावं लागेल. मग जर इथे मी अवेट वापरलं तर इथे मला असिंक वापरावं लागेल. ओके, मग एम्प्लॉईजची लिस्ट इथे अपडेट होणार, पण UI अपडेट व्हायला पाहिजे ना. मग UI जर अपडेट व्हायला पाहिजे तर इथे मला सेट स्टेट हे फंक्शन मला कॉल केलं पाहिजे. ओके, मग या ज्या 2 लाईन्स आहेत, लिस्ट EMP ही जी काय एम्प्लॉईची लिस्ट आहे त्यामध्ये डेटाबेसमधल्या सगळे रेकॉर्ड्स घेणे, त्या एम्प्लॉई टेबलचे सगळे रेकॉर्ड्स घेणे आणि या लिस्ट EMP मध्ये भरणे, ही जी लाईन आहे ती, आणि या लिस्ट EMP नुसार UI अपडेट करणे ही वाली लाईन. या 2 लाईन मला पुन्हा कॉल कराव्या लागतील. कुठे कुठे कॉल कराव्या लागतील, जेव्हा आपण एखादा रेकॉर्ड ॲड करतो तेव्हा, अपडेट करतो तेव्हा, डिलीट करतो तेव्हा, आणि इनिट स्टेटमध्ये कॉल कराव्या लागतील. म्हणून मी या ज्या 2 लाईन्स आहेत त्या एका फंक्शनमध्ये टाकतो. फंक्शनला नाव देतो रिफ्रेश लिस्ट असं नाव देतो, आणि त्याच्यामध्ये या 2 लाईन्स टाकतो. आता इथे अवेट आहे म्हणजे इथे मला असिंक तर लिहावंच लागणार, आणि इथे मी ते फंक्शन कॉल करतो रिफ्रेश लिस्ट. ओके, मग याच्यामध्ये कुठे अवेट नाही आहे म्हणून इथे असिंक नाही लिहिलं तरी चालतं. या ज्या 2 लाईन्स होत्या त्याच्याऐवजी इथे मी ही एक लाईन लिहिली. ओके, आता पुन्हा मला ही लिस्ट कधी रिफ्रेश करावी लागणार, तर जेव्हा मी एखादा एम्प्लॉई ॲड करतो, डिलीट करतो त्या वेळेला. मग आता मगासपर्यंत मी काय करत होतो, त्या लिस्टमध्ये एम्प्लॉई ॲड करत होतो. आता याच्याऐवजी मी काय करणार, लिस्टमध्ये तो एम्प्लॉई ॲड न करता मी काय करणार, डेटाबेसमध्ये ॲड करणार. इथे जो पहिला कोड होता तो मी सगळा खोडून टाकला, आणि याच्या जागेवरती मी आता काय लिहितो, लक्ष द्या, DB डॉट सेव्ह EMP मेथड कॉल करणार, आणि त्याला हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पास करणार. सेव्ह EMP मेथड ही काय रिटर्न करते, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते. सेव्ह झालं की नाही हे चेक करण्यासाठी. आणि याच्यामध्ये जो काही कोड लिहिलेला आहे त्या क्वेरी एक्झिक्यूट व्हायला काही वेळ लागू शकतो, म्हणून इथे आपण अवेट हा शब्द वापरणार. असिंक हा शब्द ऑलरेडी इथे वापरलेला आहे, त्यामुळे पुन्हा स्पेसिफाय करायची गरज नाही. मग सेव्ह झालं की नाही हे मी चेक करतो. सेव्ड. याचाच अर्थ काय, तर हा सेव्हची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर हे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहितो. जर सेव्ह झालं तर आपल्याला इथे स्नॅक बार दाखवायचा आहे. शो स्नॅक बार, आणि स्नॅक बारमध्ये कंटेंट मला काय दाखवायचं आहे, डेटा सेव्ड सक्सेसफुल्ली. ओके, अदरवाइज समथिंग वेंट रॉंग हे मला दाखवायचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा डेटा सक्सेसफुली सेव्ह होणार त्यानंतर काय व्हायला पाहिजे, रिफ्रेश लिस्ट हे फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. रिफ्रेश लिस्ट हे फंक्शन काय करणार, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉईज अपडेट करणार, आणि UI आहे तो अपडेट करणार. ओके, तर एवढं आपण टेस्ट करून बघूया.
प्लस बटनला क्लिक करतो, फॉर्ममध्ये इथे नाव एंटर करतो नारायण, डेजिग्नेशन एंटर करतो ओनर, इथे सॅलरी एंटर करतो आणि सेव्ह बटनला क्लिक करतो. तर इथे हे सेव्ह झालेलं नाही. एररचं सोल्युशन मिळालं. इथे इंट ऐवजी इंटिजर टाकायचं होतं, बाकी सगळं बरोबर होतं. जेव्हा आपण या डेटाबेस स्कीमामध्ये जेव्हा चेंज करतो तेव्हा आपल्याला हे ॲप्लिकेशन याच्या एकतर कॅशे तरी क्लिअर करावा लागतो किंवा ते अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल तरी करावं लागतं. या दोघांपैकी एक करावं लागतं. तर मी काय करतो, हे अनइन्स्टॉल करतो आणि पुन्हा इन्स्टॉल करतो. प्लस बटनला क्लिक करतो, इथे नाव टाकतो नारायण, त्यानंतर डेजिग्नेशन घेतो ओनर, सॅलरी टाकतो आणि सेव्ह बटनला क्लिक करतो. मग आता इथे नारायण ॲड झाले आहे. डेटा सेव्ड सक्सेसफुली. ओके. दुसरा एखादा मी एम्प्लॉई ॲड केला, गोविंद मॅनेजर, आणि त्याची सॅलरी. ओके. आता मला अपडेट करायचं आहे. अपडेट करण्यासाठी मी काय करणार, याच्यावरती टॅप करणार. टॅप केल्यानंतर मला प्लस बटनला क्लिक केल्यानंतर ज्या पेजवरती जातो आहे त्याच पेजवर त्याला न्यायचं आहे. परंतु या गोविंद मॅनेजर 8888 या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ज्या लिस्ट टाईलला मी क्लिक करणार त्यानुसार त्या व्हॅल्यूज ज्या काय असतील त्या इथे येऊन चिकटल्या पाहिजेत. नंतर मी सेव्ह बटनला क्लिक करणार तेव्हा ते चेंजेस डेटाबेसमध्ये परसिस्ट व्हायला पाहिजेत. हे कधी व्हायला पाहिजे, जेव्हा मी या लिस्ट टाईलवरती ऑन टॅप करणार, ऑन टॅप इव्हेंट कॉल करणार तेव्हा. मग जी लिस्ट टाईल आहे ती कुठे आहे, इथे आहे बरोबर. याच्यामध्ये टायटल, सबटायटल, लीडिंग, ट्रेलिंग या प्रॉपर्टीज आहेत. त्याचप्रमाणे मी आता इथे एक घेतो ऑन टॅप, कंट्रोल स्पेस मारला आणि इथे या बॉडीमध्ये मी काय लिहितो की ज्या टॅप केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. तर सेम मग अशी जसं वरती नेव्हिगेट आपण केलेलं आहे, फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये जसं आपण नेव्हिगेट केलेलं आहे सेम तसंच मला नेव्हिगेशन केलं पाहिजे. हा कोड मी कॉपी करतो आणि तोच कोड इथे पेस्ट करतो. ओके. मग इथे सुद्धा अवेट आहे, म्हणजे या मेथडच्या इथे मला असिंक लावावं लागेल. आणि हे जे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट असणार आहे, हे ऑब्जेक्ट आणि हे ऑब्जेक्ट दोघांचं नाव सेम आहे ना, याच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी याला नाव देतो मॉडिफाईड. ओके. EMP मॉडिफाईड. आणि हे EMP मॉडिफाईड आहे ते मला सेव्ह करायचं आहे. म्हणजे हा इथून इथपर्यंतचा कोड सगळा सेमच येणार. म्हणजे ऑन टॅपमध्ये पुन्हा दाखवतो, ऑन टॅपमध्ये काहीच लिहिलेलं नाही. तो वरचा सगळा कोड जशाचा तसा मी काय केला इथे कॉपी पेस्ट केला. फक्त याला नाव काय देतो, मॉडिफाईड. मग इथे सुद्धा काय येणार, मॉडिफाईड. ओके. आणि बाकी सगळं आहे तसंच. आणि मला एक गोष्ट यामध्ये चेंज करायची आहे, ती अशी की जेव्हा मी या लिस्टमधल्या एखाद्या टाईलला टॅप करणार तेव्हा या एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट, हा जो करंट एम्प्लॉई आहे त्या लिस्टमधला जो एम्प्लॉई, हा हे ऑब्जेक्ट मला पाठवायचा आहे. कुठे, त्या EMP फॉर्म पेजवरती. ओके. आणि जेव्हा मी EMP फॉर्म पेज या ॲक्शन बटनमधून ओपन करतो तेव्हा मला तिथे काहीतरी पाठवावं लागेल. तर काय पाठवतो, नल पाठवतो. ओके. मग हे जे EMP फॉर्म पेज आहे त्याच्यामध्ये मी तसा एक कन्स्ट्रक्टर बनवतो जो ॲक्सेप्ट काय करणार, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट.
मग जर इथे नल असेल तर तसं काही करायची गरज नाही, पण जर इथे नल नसेल, EMP नॉट इक्वल टू नल, नल नसेल तर काय कर, ते जे काही वरचे हे जे टेक्स्ट फील्ड्सची कंट्रोलर्स आहेत त्यानुसार व्हॅल्यू असाइन करणार. TID डॉट टेक्स्ट याला कोणती व्हॅल्यू असाइन करणार, EMP डॉट ID. ओके. त्यानंतर TName डॉट टेक्स्ट याला कोणती व्हॅल्यू असाइन करणार, EMP डॉट नेम ही व्हॅल्यू असाइन करणार. TDesignation डॉट टेक्स्ट EMP डॉट डेजिग्नेशन. आणि TSalary डॉट टेक्स्ट EMP डॉट सॅलरी डॉट टू स्ट्रिंग. झालं. ते हे केल्यानंतर तो म्हणतोय की एम्प्लॉई क्लास हा नलेबल आहे का, एम्प्लॉई क्लासमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते का, असे विचारतोय इकडे. तर आपण सांगायचं होय, ते क्वेश्चन मार्क लावायचा. जसं आपण पूर्वी इथे क्वेश्चन मार्क लावला म्हणजे काय, या व्हेरिएबलची व्हॅल्यू नल असू शकते. सिमिलरली इथे सुद्धा आपण काय केलं, या व्हेरिएबलची व्हॅल्यू नल असू शकते. एवढं करून हा प्रोग्राम मी रन करतो. आणि इथे मी गोविंद याला टॅप केल्यानंतर या पेजमध्ये ॲटोमॅटिक त्याचा ID, नेम वगैरे या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. पण तेच जर मी न्यू बटनला क्लिक केलं तर काही इथे लागत नाही, ब्लँक फॉर्म येतो. ओके. मग मी इथे या व्हॅल्यू चेंज करून बघतो. गोविंद आहे त्या ठिकाणी गोविंदा करतो, मॅनेजर आहे त्या ठिकाणी ओनर करतो, ते सॅलरीसुद्धा त्याची वाढवतो आणि सेव्ह बटनला क्लिक करतो. बघा एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट अपडेट झालं. तेच जर मला नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तर इथे नेम टाकतो, मधुसूदन डेव्हलपर, आणि इथे सेव्ह झालं. सेव्ह. मग ॲड आणि अपडेट होतं आहे डेटाबेसमधून. ओके. आता मला डिलीटचं करायचं आहे. मग डिलीटची फंक्शनॅलिटी याच्यामध्ये आपण कुठे करतो, जेव्हा आपण ते डिसमिस करतो तेव्हा. मग याच्यातसुद्धा लिस्टमधून नुसतं डिलीट करण्याऐवजी मी आता काय करणार, इथे डेटाबेसचं ऑब्जेक्ट आहे त्यामध्ये जशी सेव्ह EMP मेथड होती, गेट ऑल मेथड होती, तशीच आता काय आहे, डिलीट EMP नावाची आपण मेथड बनवलेली आहे. त्याला एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आपण पास केलं आहे. आणि ही मेथड काय रिटर्न करते, तर सेम काय रिटर्न करते, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते. मग अशी जसं सेव्ड ऑप्शन होता तसंच मी इथे डिलीटेड लिहितो, डिलीट झालं की नाही हे चेक करायला. आणि लगेच डिलीट होणार का, नाही, तर ती क्वेरी एक्झिक्यूट व्हायला इट विल टेक सम टाईम. तर त्याच्यासाठी वेट कर. मग इथे अवेट वापरलं तर इथे मला असिंक वापरावंच लागणार. त्याच्यानंतर काय, मग अशी जसा इथे मी स्नॅक बार दाखवलेला तसंच इथे स्नॅक बार दाखवणार. सेव्डच्या ऐवजी काय येणार, डिलीटेड. ओके. मग आता मी याच्यामधले एक रेकॉर्ड मी डिलीट केलं. बघा डेटा डिलीटेड सक्सेसफुली आलं. आणि मी हे ॲप्लिकेशन क्लोज करतो आणि पुन्हा चालू करतो. तर पुन्हा चालू केल्यानंतर डिलीट झालेलं रेकॉर्ड मला इथे दिसणार नाही, म्हणजे ते डेटाबेसमधून डिलीट झालेलं आहे हे सिद्ध होतं. त्याच्यानंतर हे रेकॉर्ड मी डिलीट केलं, हे सुद्धा रेकॉर्ड मी डिलीट केलं, नो डेटा फाउंड आलं. आता मी समजा हे ॲप्लिकेशन क्लोज केलं आणि पुन्हा जर मी ओपन केलं, मी इथे नो डेटा फाउंड आलं. ओके. त्यानंतर मी समजा इथे एक रेकॉर्ड ॲड केलं, सेव्ह केलं आणि पुन्हा ओपन केलं,
तर इथे सेव्ह झालेलं ऑब्जेक्ट दिसतं आहे. ओके. अरे हां, एक सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे हा जो फॉर्म आहे त्याच्यामधल्या एम्प्लॉई आय डीची व्हॅल्यू ही डिसेबल्ड असली पाहिजे. भले आपण नवीन एम्प्लॉई ॲड करत असू किंवा एक्झिस्टिंग एम्प्लॉई अपडेट करत असू, इथे जी व्हॅल्यू सेट होते ती होऊ दे सेट, परंतु युजर त्यामध्ये काहीच ढवळाढवळ करू शकला नाही पाहिजे. मी डिसेबल्ड करायला पाहिजे. ॲड EMP फॉर्ममध्ये जातो आणि इथे मी इनेबल्ड ट्रू केलं होतं, त्या ठिकाणी फक्त फॉल्स करणार, विषय संपला. मग एखादा मला एम्प्लॉई समजा ॲड करायचा झाला तर इथे हे डिसेबल्ड असणार. बघा, ह्यामध्ये मी काही ढवळाढवळ करू शकत नाही. इथे मी नाव टाकलं मधुसूदन डेव्हलपर, सेव्ह केलं, त्याला ॲड. हे डेव्हलपरचं स्पेलिंग चुकलं बघा, इथे क्लिक केलं, इथे आर केला, म्हणजे सॅलरी जरा वाढवूया. झालं. अपडेटसुद्धा होतं आहे आणि अपडेट करताना सुद्धा बघा ही व्हॅल्यू येते, ती इथे बाय डिफॉल्ट हा टेक्स्ट बॉक्स डिसेबल्ड असतो आणि ती व्हॅल्यू तिथे येऊन चिकटते. ओके. सिमिलरली आपण काय करणार, एक आयटम आपण डिलीट केला, नंतर दुसरा आयटम आपण डिलीट करणार. सिमिलरली हे जेव्हा सगळेच्या सगळे आयटम जेव्हा डिलीट होणार तेव्हा इथे नो डेटा फाउंड येतं. ओके. अशा प्रकारे आज आपण SQLite डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड बघितला आहे फ्लटरमधून. धन्यवाद.